वसईचा नाताळ एक वेगळीच पर्वणी असते आणि तरुणाई माझ्यासोबत आहेत. ते कशा प्रकारे सेलिब्रेशन करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. प्रथमतः तुम्हाला मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. सर्वांना क्रिसमसच्या शुभेच्छा. कसा तुमचा हा दिवसभराचं सेलिब्रेशन कसं असतं? क्रिसमसची तयारी आम्ही खूप अगोदरपासूनच चालू करतो. म्हणजे छोटे छोटे डेकोरेशन्स करणे वगैरे. आम्ही चर्चमध्ये जाऊन कन्फेशन करायला खूप इम्पॉर्टंट, बिफोर क्राइस्ट कम्स वी बिलीव्ह दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग नंतर आम्ही असं खाद्यसारखे म्हणजे केक्स वगैरे बनवणे, चर्चमध्ये गोठा बनवणे हे खूप म्हणजे आम्ही खूप मनावरती घेतो. क्रिसमस ट्री लावणे वगैरे, लाईटिंग्स खूप इम्पॉर्टंट असते, तर आम्ही ते सगळं करतो. आणि मग फायनल शॉपिंग वगैरे, आणि मग फायनल क्रिसमसचा दिवस, आणि तेव्हा आम्ही ते मास आणि सगळं आपलं असते तसं. आणि त्याच्याबरोबर कॅरल सिंगिंग वगैरे असते. तर मग खूप कॅरल सिंगिंग येतात आमच्याकडे. वसईवरून येतात, खूप लांबून लांबून वगैरे येतात. ते त्यांचे डेकोरेशन्स आणि प्रोडक्ट विकणे, लॉटरी तिकीट्स वगैरे असं खूप काय म्हणतात. या ठिकाणी तुमच्याकडे पाहुणे सुद्धा आलेले आहेत क्रिसमससाठी. काय सांगाल? खूप बरं वाटते असं त्यांना सांगायला आणि त्यांना सगळं दाखवायला की आमची संस्कृती काय आहे, आम्ही काय करतो. कारण की खूप लोकांना माहीत नाही आहे. म्हणजे तुम्ही इथून वसईविरारून बाहेर जाल ना, त्यांना काहीच माहिती नाही आहे की काय असते नेमकं. त्यांना माहिती पण नाही आहे की कॅथलिक पण आहे त्या भागात. तर तेव्हा ते जे ॲक्च्युली येऊन बघतात तेव्हा त्यांना कळते की असं असते, हे काय वेगळं आहे चर्च वगैरे. तर खूप मस्त वाटते. पाहुणे सुद्धा आले. मला सांगा, तुम्ही या ठिकाणी काय तयारी केली ते आहे? पाहुणे. नाही ना, तुम्ही तयारी कशी केलेली आहे? अच्छा, त्यांच्यासाठी की क्रिसमसची तयारी तुम्ही कशी केलेली आहे? आमची तयारी मोस्टली चालू होते कन्फेशन पासून. फराळ वगैरे नाही, मोस्टली इनर सोल आम्ही जास्त लक्ष देतो. सो मग कन्फेशन्स नंतर मग आम्ही आमचं डेकोरेशन्स आणि ते चालू करतोय. ते चालू झाल्यानंतर मग फराळ वगैरे बनवणं, जसं करंजा वगैरे असतात ते बनवतो, लाडू वगैरे असते, नाहीतर फुगे बनवतो, इंद्याल वगैरे असे चिकनचे आयटम्स असतात. हे आमचे फराळ वगैरे चालू असतात. तुमचं ह्या चर्चमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन असतं ते कशा प्रकारे तुम्ही करता, कसा सहभाग घेता? आता कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी वेगळे यूथ्स आहेत आमचे पॅरिश थ्रू मेंबर्स असतात, जे सभासद असतात, त्यांचे वेगवेगळे संस्था निर्माण केलेले असतात. सो त्यांची काही ना काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटीज असते. यूथचे डेकोरेशन्स, क्रिब्स वगैरे बनवतात. बाकीचे संस्था पण त्यांना सपोर्ट करणार, सगळं हँडल करण्यापासून, मास चालू होण्यापासून शेवटपर्यंत सगळं हँडल करण्याचं प्रत्येक संस्थांची रिस्पॉन्सिबिलिटीज असते. या ठिकाणी कोणते कोणते संदेश तुम्ही नाताळच्या माध्यमातून देताय? क्रिसमस म्हणजे हे की जीसस आपल्यामध्ये आलाय, तो आपण त्याला कसं स्वीकारायचं, त्याला आपल्या फक्त शोशाही ते काही करायची गरज नाही. म्हणजे हे सेलिब्रेशन हे आपण करतो, लाइटिंग्स वगैरे, पण मेन उद्देश असा आहे की देवाला आपल्यामध्ये आपण कसं घेऊन ठेवणार, की त्याच्या आदेशानुसार आपण कसं चालायचं, त्यांनी जे काही आदेश दिले ते कशानुसार चालायचं, तेच त्याच्याबद्दल. देवाकडे माणसासारखं वागावं असं म्हणतात. तुम्ही पाहुणे आलेले आहात, कुठून आलेले आहात, काय सांगाल, कशी मजा केली? मी वसईवरून आली. मी यांना 6-7 वर्षांपासून ओळखते आणि मी पहिल्यांदा इथे क्रिसमससाठी आली आहे. इतकं वेलकमिंग, घरचेच नाही, गावातले प्रत्येक लोक, मी काल चर्चला गेलेली, मास अटेंड केलं, प्रत्येक लोक खूप वेलकमिंग आहेत, खूप असे प्रेमळ आहेत, सामावून घेतात सगळ्यांना. आणि तो जो कॉमन मेसेज असतो प्रत्येक फेस्टिवलचा, तो हेच की माणसाने माणसासारखंच राहावे, एकमेकांना हेल्प करावी, स्वतःला तो देवाचं स्थान देऊ नये म्हणून देवाने जन्म घेतला माणसाचा. ते जे मेसेज त्यांनी पसरवलंय, जे सांगितलंय, ते खूप मस्त, खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना समजून घेतलं. खूप मजा आली मला. खूप मजा आली. तुम्ही काय मजा केली? काय काय खाल्लं, फराळ काय घेतलं? त्यांनी काही फुगे दिले होते, ते ट्राय केले फॉर द फर्स्ट टाईम. ते खूप चांगले वाटले मला. आणि त्यांनी ज्या प्रकारे एक्सप्लेन केलं की त्यांची क्रिसमस कसा सेलिब्रेट करतात ते इकडे, विथ व्हरायटीज ऑफ टाईप्स. त्यांची कॅरल सिंगिंग कशी होते, त्यांचा जन्म कसा होतो, त्यांचा मिसा कसा होतो, जसं एक्सप्लेन केलं ना, ते खूप मस्त वाटतं ऐकायला. सो ते सगळं आता बघितलं पण खूप मस्त वाटलं. की खूप मस्त वाटलं. तुम्ही काय एन्जॉय केलाय, काय सांगाल? येस, मी फर्स्ट टाइम क्रिसमसची वाईब काय असते हे एक्सपिरियन्स केलं इकडे येऊन. वी ऑल हॅव बीन फ्रेंड्स सिन्स लास्ट 6 to 7 years अराउंड. तर फर्स्ट टाईम, असं ती बोलली, फर्स्ट टाईम आम्ही क्रिसमसला इकडे आलो यांच्याकडे. तर फर्स्ट टाईम फूड आयटम्सचं म्हणाल तर फुगे म्हणून मी फर्स्ट टाईम हा कन्सेप्ट फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस झाला माझ्या लाईफमध्ये की फुगे काय असतं नेमकं. अँड वी हॅड ऑल द चिकन, प्लम केक, वाईन एक्सेट्रा सगळं टेस्ट केलं आम्ही. परत अलॉंग विथ द चर्च शी ऑल्सो शोड अस की सिमेट्री इकडे असते, की एव्हरी चर्च हॅज अ सिमेट्री बिसाइड इट. परत चर्चचा इम्पॉर्टन्स काय, क्रिसमसचा इम्पॉर्टन्स काय, त्यांचं कल्चर काय आहे, दे बोथ एक्सप्लेन्ड अस व्हेरी वेल.
अँड वी फेल्ट की हां या सगळ्या गोष्टी अननोन होत्या आमच्यासाठी. वी ऑल्सो गॉट टू नो फर्स्ट टाइम की दिस थिंग्स आर हॅपनिंग. दिस कल्चर इज अ डिफरंट कल्चर अँड इट इज व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी प्रिटी, आय मस्ट से. थँक्यू. या ठिकाणी आम्हाला वेगळाच एक संदेश या ठिकाणी मिळाला आणि वेगळी चव सुद्धा चाखायला मिळाल्याचा आनंद तरुणाईने व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन रमेश भटसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई.